याच्यामध्ये या ठिकाणी असा आहे, या ठिकाणी नोंदव सांगते डॉक्टर नॉर्मन ई बार्लॅन, बरोबर, बार्लॅन जे आपण म्हणतो, अमेरिकन बायोलॉजिस्ट. या ठिकाणी काय, अमेरिकन बायोलॉजिस्ट हू हॅज बीन कॉल्ड फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन. म्हणजे या शास्त्रज्ञाला हरित क्रांतीचं जनक असे म्हणतात. बरोबर आहे. बघा त्यांनी हे केलेलं काम, त्याला किती मोठी म्हणजे उपाधी दिली गेली हे लक्षात घ्या. ॲग्रिकल्चर्स ग्रेटेस्ट स्पोक्सपर्सन. स्पोक्सपर्सन म्हणजे त्याविषयी तोच बोलणार आहे, कारण तो अधिक माहिती असलेला, तोच त्याला जबाबदार असतो, तो चांगल्या पद्धतीने सांगू शकतो असा त्याचा अर्थ आहे. अँड द मॅन हू सेव्ह ए बिलियन लिव्स. त्याच्यामुळं कितीतरी बिलियन्स, लाखो करोडो लोक त्यांनी वाचवले, त्यांनी ते असं म्हणतात त्या ठिकाणी. का, वाढत असलेली लोकसंख्या यांना पुरेसं अन्नधान्य होण्यासाठी हरित उत्क्रांती केली. म्हणजे कमी जागेमध्ये, कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये एवढं उत्पन्न त्या ठिकाणी ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती करून मोठा त्या ठिकाणी काम केलं असा त्याचा अर्थ आहे. डॉक्टर बॉर्लॅन ए 1970 नोबेल laureates was honored for his work in the Green Revolution, saving the millions of lives from the famine in India. famine म्हणजे उपासमार. आपल्या भारत देशामध्ये जी लोकांची उपासमार होत होती, तर त्या लोकांचं त्यांनी मोठी हरित क्रांती करून हजारो लोकांचं जीव वाचवलं. का, अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हरित क्रांती म्हणजे नुसतं हिरवगार असं काही नाही. हिरवगार म्हणजे वनस्पती, आणि हिरवेगार वनस्पती असले तर ते आपल्याला फायद्याचेच असतील. बरोबर आहे. झाड असेल तर झाडापासून अन्न आपल्याला मिळतो, फळ मिळतो. नाही मिळालं तर सावली तर कुठे गेली नाही ना. बरं, सावली नाही तर ऑक्सिजन तर फुकटमध्ये मिळते ना. बरोबर आहे. तर हे बेनिफिट्स आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग इन इंडिया, मेक्सिको अँड मिडल ईस्ट या भागात असं सांगितलेलं आहे. डॉक्टर M.S. स्वामीनाथन. आता हे स्वामीनाथन आपण बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल. हे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये खूप मोठी क्रांती घडून आणली म्हणून त्यांचं नाव उल्लेख केला जातो. ही हॅज बीन कॉल्ड अ फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया. भारत देशातलं हे हरित क्रांतीचं जनक असं म्हणलं, देशातलं. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय, फॉर हिज रोल in introducing and further developing highly yielding variety of wheat in India. आपल्या भारत देशामध्ये अधिक गव्हाचं उत्पन्न देणारी वाण गव्हाची विकसित केली त्यांनी. वाण लक्षात येतं ना, वाण म्हणजे जात, लक्षात आलं असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. ही ॲडव्होकेटेड मूव्हिंग इंडिया टू सस्टेनेबल म्हणजे त्याने असं मजबूत असं टाकू खात्रीचं अशा पद्धतीने त्याचं सांगितलेलं आहे. डेव्हलपमेंट स्पेशली युजिंग अन एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, सस्टेनेबल फूड सिक्युरिटी अँड द प्रिझर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. प्रिझर्वेशन म्हणजे जैविक विविधता हे टिकणं खूप आवश्यक आहे. बरोबर आहे. ते टिकले तर आपण टिकणार आहोत. लक्षात आलं. माणूस टिकण्यासाठी दुसरे प्राणी सुद्धा टिकायला पाहिजेत. प्राणी नसून वनस्पती सुद्धा टिकायला पाहिजेत. त्याच्यापासून आपल्याला बेनिफिट्स आहे, फायदा आहे असा त्याचा अर्थ आहे. ही इज ए पॉयनर इन द म्युटेशन ब्रीडिंग इन इंडिया. म्युटेशन इन इंडिया, भारत देशामध्ये म्युटेशन म्हणजे सडन चेंज इन जीन अँड क्रोमोझोम हे दाखवून देणारा असं त्या ठिकाणी त्यांनी लॉजिक वापरून त्या ठिकाणी तयार केलं. ही डेव्हलप्ड अ न्यू व्हरायटी ऑफ व्हीट लाईक सोनोरा NP 165 अँड शरबती. आता गव्हाची जातींची नावं आहे ते. बरोबर आहे. हे आपल्याला गव्हांच्या शरबती गहू वगैरे आपल्याला हे माहीत असतील तुम्हाला. तर त्या संदर्भामध्ये त्यांनी हे केलेली याच्यामध्ये मोठी क्रांती आहे. त्याच्यानंतर हायब्रिडायझेशन अँड इट्स टेक्निक्स. का म्हणतं या ठिकाणी हायब्रिडायझेशन आणि त्याची टेक्निक कसं करायचं त्या ठिकाणी.
बरोबर. ही टेक्निक वेगवेगळ्या पद्धतीची आहे, मात्र एकच अर्थ मात्र एकच आहे. कसा, ह्याच्यातले काही चांगले गुणधर्म ह्याच्यात टाकणे आणि ह्याच्यातले गुणधर्म ह्याच्यात टाकणे. मग आता तुम्ही म्हणता कसं टाकायचं, का टोपल्यानं उचलून टाकायचं काय, बरोबर आहे का, ते प्लॅन्टमधून काय हातानं ओढून घ्यायचे का त्याच्यातले गुण, कसं घेणार तुम्ही त्या ठिकाणी. ही जेनेटिक हायब्रिडायशनची टेक्निकच्या माध्यमातून फुलामध्ये लक्षात आलं ना, हा आहे ना ह्या पर, हां कोई बात नाही, कोई टेन्शन नाही, चल ना. तर फुलामध्ये या ठिकाणी कसं आहे माहिती आहे का, परागकण जे असतात याचे परागकण त्याच्यावर, त्याचे परागकण याच्यावर करून त्या ठिकाणी एक नवीन व्हरायटी विकसित केली जाते. एक ढोबळमानाने मी नेहमी अर्थ सांगत असतो, ढोबळमानाने मी काय सांगतो, एक अर्थ सांगत असतो. एक मोठा आंबा आहे तो आंबट आहे, आणि इकडे छोटा आंबा आहे तो मात्र गोड आहे. एक गुण त्याच्यात चांगला आहे, एक वाईट आहे, याच्यात एक गुण चांगला एक वाईट आहे. आपल्याला दोघांमध्ये क्रॉसिंग घडवून आणायची आहे. क्रॉसिंग घडवून आणत असताना काय केलं जातं, ज्या झाडामध्ये फुलं आहेत, बरोबर आहे, हे झाडाचं फुल आहे, आपण असं या ठिकाणी गरेज धरू, या ठिकाणी हे फुल आहे, आणि इकडे हे या ठिकाणी असलेलं, या ठिकाणी हे या ठिकाणी इथं हे एक फुल आहे, असं पण या ठिकाणी फुल असण्यामध्ये लक्षात आलं का, फुल असणाऱ्यांची काय केलं जातं, याचे परागकण याच्यावर डस्ट केले जातात, याचे परागकण याच्यावर डस्ट केले जातात. डस्ट म्हणजे असं महाराज आपण म्हणतो ना, हे हायब्रिडेशनची टेक्निक आहे. मेंडेलचा धडा शिकवत असताना मी हे सांगितलेलं आहे, परंतु मेंडेलचा धडा तुम्हाला असं वाटतं का दुसरा का तिसरा धडा होता, तुम्ही खाऊन झोपला असताना ऑनलाईन पिरियड घेतलेले होते मी, तुम्ही निवांत, तुमच्या चेहऱ्यावर तर काही दिसत नाही, आता नाही दिसत, आता मी काही करू शकत नाही, त्याला आता काय करू. तर लक्षात घ्या, क्रॉसिंग करने, इसके ऊपर के ये फूल के अंदर के जो भी कोई क्या है परागकण, जो उसको बोलेंगे पोलन गिरण इंग्रजीमध्ये म्हणतो आपण, बरोबर, याच्यावर चेष्टा डस करायची, ही नवीन व्हरायटी मिळते. कशी मिळते, कारण पॉलिनेशन कसं होतं की याच्यातले परागकण ह्याच्यात सेल्फ पॉलिनेशन होत असतं, मात्र आपण परागकण ह्याच्यातले इकडे आपण करतो त्या ठिकाणी. ही हायब्रिडेशनची टेक्निक झाली. फुलामध्ये अशा पद्धतीने केलं जातं. आता ज्या झाडांना फुला येत नाही त्याला कसं करायचं, ते त्याच्यामध्ये काय केलं जातं की बडिंग, कटिंग, ग्राफ्टिंग ही मेथड वापरली जाते. हा प्लांटचा भाग आहे, याच्यावर दुसराच प्लांटचा भाग कट करून जोडला जातो, लक्षात आलं. किंवा हा प्लांटचा भाग आहे, या ठिकाणी इथे या ठिकाणी कट करून छिद्र पाडला जातो, आणि दुसऱ्या प्लांटचा भागचा तुकडा जो कोंब आलेला याच्यात खुपसला जातो, आणि त्याला पॅकिंग केली जाते, आणि हे वाढत जातं. याला म्हणायचं ग्राफ्टिंग. ह्याच्यामुळे सुद्धा नवीन व्हरायटी मिळते आपल्याला, मात्र त्यासाठी खूप प्रिकॉशन घ्यावे लागतात, बरोबर आहे. आपण जसं कसं तरी घसं कामं केल्यासारखं जे करतो कोणतेही कसं, तसं नाही, त्याला डिसिप्लिन ॲक्टनंच पाहिजे. थोडी चूक झाली तर ते सगळं खराब होऊन जाते. लक्षात आलं काय म्हणतो, त्याचे प्रिकॉशन घ्यावे लागतात. आता ते मी डिटेल ते कशाला सांगतो, कारण ते इथं नाही ते तुम्हाला शिकवायला, ते फक्त हायब्रिडेशनची टेक्निक त्याने सरळ सांगून टाका असं म्हणलं त्या ठिकाणी. तर म्हणून आता तुम्हाला हे पुढचं कळण्यासाठी थोडंसं सांगितलेलं या ठिकाणी. इट इज द चीफ मेथड बट ऑफर ग्रेटर पॉसिबिलिटीज इन द क्रॉप इम्प्रूव्हमेंट दॅन द अदर मेथड. दुसऱ्या पद्धतीच्या तुलनेने याच्यापासून बेनिफिट जास्त आहे, लक्षात आलं. मग काय या ठिकाणी, द यूज ऑफ धिस मेथड इज ओनली इफेक्टिव्ह मीन्स ऑफ कंबाइनिंग टुगेदर द डिझायरेबल कॅरेक्टर ऑफ 2 or more व्हरायटी. डिझायरेबल व्हरायटी वेगवेगळे, बघा ही एक झाडाची व्हरायटी वेगळी आहे, आणि ही एक वेगळी आहे, असं करीतो आपण. हा कोणता आंबा या ठिकाणी, याची व्हरायटी मोठा आंबा आणि आंबट, लक्षात आलं काय म्हणतो. याच्यामध्ये डिझायरेबल कॅरेक्टरमध्ये चांगला कॅरेक्टर मोठेपणाचा आहे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून, आणि अनडिझायरेबल कॅरेक्टर म्हणजे आंबट आहे, लक्षात आलं काय म्हणतो. आणि प्लांटची जात, आता क्रॉसिंग कोणामध्ये होते, एकाच जातीतल्या वेगवेगळ्या व्हरायटी. आंब्याची व्हरायटी ही वेगळी, हे वेगळी आहे, आणि हा आंब्याचा व्हरायटी कसा आहे, ठिकाणी छोटा आणि गोड आहे. डिझायरेबल गोड पण आहे, अनडिझायरेबल नको असलेलं त्या ठिकाणी आंबट पण आहे, लक्षात आलं का म्हणतो.
आणि यांच्यामध्ये क्रॉसिंग करून आपल्याला व्हरायटी कोणती पाहिजे, कोणती पाहिजे आपल्याला? मोठा आंबा आणि गोड पाहिजे, खायला दाबून लागतं आपल्याला, बरोबर आहे का? कमी दिलं तर चालत नाही. घरात आई जर कमी जर दिली तर भांडणच करते लेकरं. बहीण भाऊ असतील, बहिणी बहिणी असतील, मग तर ते विचारूच नका. त्याने बी त्यानं येईपर्यंत खाऊन पार करून टाकतात, त्याने बी त्यानं नसलं तर खाऊन पार करून टाकतात. आणि ह्याच्यामुळे संशय जास्तच वाढतो त्या ठिकाणी, बरोबर आहे? उत्पन्न जास्त पाहिजे, उत्पन्न. आता हे जर मोठे आंबे जर असले तर काय होतं या ठिकाणी? खावा, किती खायचं खावा, खाऊन खाऊन थकून जाते, नंतर फेकून देते. बरं, उत्पन्न वाढला, पोट भरलं, उपजीविकेची प्रश्न मिटला. कळालं तुम्हाला? व्हरायटी ही मिळाली, आणखीन एक व्हरायटी मिळते. अच्छा के साथ बुरा भी मिलता है, लेकिन हम किसको लेना चाहिए? अच्छा ही को लेना. अशी ही व्हरायटी मिळते. दुसरी व्हरायटी काय मिळते? छोटा आंबा आणि आंबट. समजलं काय म्हणतो? हेही मिळते, पण आपण काय करतो? ह्याला वापर करत नाही का? ह्याला काय करायचं आता मला? आता छोटं गोड आम्ही स्वीकारला नाही तर त्याला कशाला अरे हे घेतो. लक्षात आलं काय म्हणतो? आणि ह्याच्यामुळं काय त्या ठिकाणी उत्पन्न वाढ. ही टेक्निक्स आहेत त्याची, खूप पद्धती ती वेगळी, खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत. आलं लक्षात? परंतु मात्र हायब्रिड म्हणजे नवीन संकरित जात तयार करणे. काय झाली होतो? ह्याच्यातून पासून कोणती व्हरायटी मिळाली आपल्याला? कोणती मिळाली? नवीन जात मिळाली ना, नवीन व्हरायटी जरी मिळाली. आंब्यामध्ये कितीतरी प्रकारच्या व्हरायटी आहेत, फळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळ आहेत. एक फळ असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती खूप आहेत त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो? हे तुम्ही लक्षात ठेवा. हे वैज्ञानिक दृष्टिकोन आता नवीन नवीन संकरित प्राण्यामध्ये सुद्धा. मी नेहमी म्हणत होतो आपली गाय दूध कमी देते, लातं जास्त मारते म्हणतो, बरोबर आहे का? पण त्याच्यापासून काय केलेलं? व्हरायटी विकसित केलेली. जर्सी गाय दाबून देतात दूध, घ्या किती घ्यायचं घ्या आणि प्या आणि व्हा तसेच लोंगळे पांगळे, बरोबर आहे? मात्र त्या दुधामध्ये पौष्टिक आहार तेवढा चांगला राहत नाही, बरोबर आहे? फक्त पोट भरण्यासाठी ठीक आहे. हायब्रिड व्हरायटी उत्पन्न मिळून आपलं पोटाचं उपजीविकेचं साधन भरण्यासाठी ठीक आहे, मात्र क्वालिटी नाही देत आहे. म्हणून म्हणतात बघा, मार्केटमध्ये खरेदी करत असताना गावरान आहे का हो माल म्हणतात, गावरान म्हणतात. लक्षात आलं का म्हणतो? संकरित हायब्रिड नको हो, तसं नाही, बघू नंतर ते नाही मिळालंच तर त्या ठिकाणी असं. आता असे खूप उदाहरण वेगवेगळे आहेत. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं जात बसत नाही, तर हे पूर्ण राहून जातं. तुम्हाला हे नाही सांगितलं तर कळत नाही, म्हणून सांगावं लागतं हो. म्हणून या ठिकाणी बघा, बाय दिस मेथड वन कॅन क्रिएट ए न्यू जेनेटिक कॉम्बिनेशन ऑफ ऑलरेडी एक्झिस्टिंग द कॅरेक्टर अँड न्यू जेनेटिक व्हेरिएशन. नवीन जेनेटिक व्हेरिएशन असतो. इट एक्सप्लॉइट अँड युटिलाइज द हायब्रिड व्हिगर. का म्हणतंय? एक्सप्लॉइट. एक्सप्लॉइट म्हणजे उदयास येणे नवीन एखादी जात, आणि नंतर युटिलाइज द व्हिगर. विडला हायब्रिड व्हिगर. हायब्रिड व्हिगर म्हणजे जोमाने त्याला वाढवणे. हायब्रिड म्हणजे संकरित जात, व्हिगर म्हणजे जोमाने वाढत असलेली, बरोबर आहे? शेतकरी बघा, शेतामध्ये अधिक उत्पन्न येणारा माल घेतात का? त्यांना विकून पैसा करायचा आहे. काय करायचं या ठिकाणी? पैसा करायचा आहे. गावरान माल तर जास्त येत नाही. लक्षात आलं काय म्हणतो? तेवढं उपयोग होत नाही आपल्याला, म्हणून त्या ठिकाणी विकसित करतात. त्याच्यामध्ये आता नंतर आणखी सांगितलेलं बघा, इंटरनेट माय फ्रेंड टू नो मोर अबाउट द हायब्रिड फिगर. हायब्रिड फिगरच्या बद्दल आणखीन इंटरनेटवर खूप माहिती मिळेल तुम्हाला. आपल्याला हेच बघणं होत नाही, इंटरनेट कधी जाऊ सर, आम्हाला हेच जमणार. हां, मग शिकवा आणि गपचूप जावा तुम्ही. तुम्ही एवढं कुटाणा करून शिकवला ऑनलाईन ऑफलाईन. आम्ही कधी बघावं आता ऑनलाईनची पिरियड? अजिबात बघत नाही आम्ही. नका बघावं, तुमची मर्जी. आता काय सांगू? चला, हायब्रिडेशन कॅन बी इंट्रा व्हरायटियल. इंट्रा व्हरायटियल म्हणजे काय? बिटवीन टू व्हरायटी ऑफ द सेम स्पेसीज. जात एकच आहे मात्र व्हरायटी दोन आहेत. जात एकच आहे, आंब्याची जात एकच आहे, मात्र व्हरायटी कशी आहे? जी व्हरायटी कशी आहे? वेगवेगळी आहे. क्रॉसिंग कसं होत असतं हेही लक्षात घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर इंट्रास्पेसिफिक. इंट्रास्पेसिफिक कशाला म्हणतात बघा, इंट्रा व्हरायटल कशाला म्हणतात हेही लक्षात घ्या. इंट्रास्पेसिफिक म्हणजे इंटरस्पेसिफिक या ठिकाणी शब्द असा आहे, बिटवीन द टू
बिटवीन द टू स्पेसीज ऑफ द सेम जीनस. जीनस सारखा आहे मात्र स्पेसीज काय त्या ठिकाणी काय म्हणते, बिटवीन द टू स्पेसीज ऑफ द सेम जीनस. जीनस सारखा आहे मात्र स्पेसीज त्याचे वेगळे आहेत. त्याच्यानंतर इंटरस्पेसिफिक इंट्रास्पेसिफिक शब्द इथे चुकला. इंटरस्पेसिफिक नंतर हां राईट नाही हो करेक्ट होतं आता वयाच्या मनात आपल्याला बी काय ते हां म्हातारे होऊन गेलो आपण बी काय झालं ते हां हे ना वर काय म्हणजे इंट्रास्पेसिफिक आहे हो आणि खाली इंट्रा जेनेरिक आहे बरोबर आहे का. म्हणून काय इंट्रा जेनेरिकमध्ये या ठिकाणी काय म्हणतं बिटवीन द टू जनरा ऑफ द सेम फॅमिली. त्याची फॅमिली सेम आहे मात्र जनरा त्या ठिकाणी काय ठिकाणी या ठिकाणी काय म्हणतंय टू जनरा ऑफ द सेम फॅमिली. जनरा त्या ठिकाणी त्याचे वेगळे मतलब फॅमिली सेम आहे त्याला इंट्रा जेनेरिक असं म्हणतात. ॲज ए पॅरेंटल प्लांट आर डिस्टिंक्टली रिलेटेड सच क्रॉसेस आर ऑल्सो कॉल्ड वाईड डिस्टन्स क्रॉसेस. वाईड म्हणजे त्याच्या पलीकडचं जाऊन त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ. इंटरस्पेसिफिक अँड इंटरजेनेटिक हायब्रिड आर सिडॉन टू ऑकर इन द नेचर. निसर्गामध्ये अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडतात असं सांगितलेलं आहे. द मेन स्टेप्स ऑफ द प्लांट ब्रीडिंग प्रोग्राम बरोबर आहे कंसात त्याला हायब्रिडेशन असं म्हणतो आर एस फॉलोज. हायब्रिड काय प्लांट ब्रीडिंग किंवा हायब्रिडायझेशन एकच आहे असा त्याचा अर्थ लक्षात आला. का म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये संकरित गुण असं तयार करून एक व्हरायटी वेगळी तयार करणे. कळाला मुद्दा तुम्हाला. आताच मी सांगितलं या ठिकाणी इथं व्हरायटी आपल्याला मिळालेली आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना काय. नंबर 1 कलेक्शन ऑफ व्हरायटी. काय या ठिकाणी म्हणते कलेक्शन ऑफ व्हरायटी म्हणजे व्हरायटी आपल्याला कलेक्शन करावं लागेल ना. कोणती घ्यायची आपल्याला निवडा तर लागेल ना आपल्याला. कोणावर करणार त्या ठिकाणी तुम्ही तर म्हणून काय म्हणताय वाईल्ड स्पेसीज अँड रिलेटिव्स ऑफ द कल्टिवेटेड स्पेसीज हॅव्हिंग डिझायर्ड ट्रेट. वाईल्ड म्हणजे आपल्याला माहीत नाही ती आणि त्याचं गुण कसं आहे चांगलं. आता मी इथं निवडलं इथं क्रॉसिंगसाठी मोठा आंबा इथं निवडला आणि आंबट आणि इकडे छोटा आणि गोड हे मी निवडलं त्या ठिकाणी. आता त्याच्यामध्ये जे काही चांगलं ते घेतलं असं हे बघा हे लक्षात हे मी नेहमी देत असतो उदाहरण. हे सोपं समजायला हे कुठे लागू पडतं ते असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे या ठिकाणी म्हणतो शुड बी कलेक्टेड अँड प्रिझर्व्ड. जमा करून त्याला साठवणूक ठेवावं लागेल. नुसतं जमा करून निष्काळजीपणा केली की त्याला खराब होऊन जातं त्या ठिकाणी. बरं प्रिझर्व हा शब्द महत्त्वाचा आहे. द एंटायर कलेक्शन हॅव्हिंग ऑल द डायव्हर्स अलिल्स म्हणजेच त्या डायव्हर्स अलिलचा दॅट इज अ व्हेरिएशन फॉर ऑल द जीन्स इन ए गिवन क्रॉप इज जर्म प्लाझम कलेक्शन. जर्म प्लाझम म्हणजे त्यामध्ये असणारा गुणधर्म उसके अंदर रहने वाला गुण ते जर्म प्लाझमच्या माध्यमातून कलेक्ट केला जातो. त्याच्यानंतर व्हेरिएशन आर युजफुल इन द सिलेक्शन. बघा का म्हणतं व्हेरिएशन आर युजफुल त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे प्रकार जे बदल आहे व्हेरिएशन आर युजफुल इन द सिलेक्शन. त्या निवडण्यामध्ये आपण कोणतं निवडलं येतं त्या ठिकाणी चांगलं ते निवडलं खराब ते फेकून दिलं आपण असा त्याचा अर्थ आहे बरोबर आहे. मग त्याच्यानंतर जर्म प्लाझम कन्झर्वेशन कॅन बी डन इन फॉलोइंग वेज. जर्म प्लाझम हे करण्यासाठी आपल्याला खालील माध्यमातून आपल्याला साठवलं जातं. इन सिटू कन्झर्वेशन. इन सिटू म्हणजे आपल्या देशाअंतर्गतच असणार आहे. इट कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ द फॉरेस्ट अँड नॅचरल रिझर्वर्स. जंगलामध्ये किंवा या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती तिथे आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये एक्स सिटू कन्झर्वेशन इट इज डन थ्रू बॉटनिकल गार्डन सीड बँक एक्सेट्रा. इट इज डन हे घडलं जातं कोणा बॉटनिकल गार्डन अँड सीड बँक. बॉटनिकल गार्डनमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट कल्टिवेट केलेले असतात. बॉटनिकल गार्डन बघितलं ना तुम्ही. गार्डन मोठं कधीही आपण जर गेलं तर जरूर मी 11वीमध्ये सुद्धा शिकवलं तुम्हाला गार्डन वगैरे बॉटनिकल गार्डन
मग त्याच्यानंतर आणखीन असलेलं काही झू वगैरे प्राणी संग्रहालय, बरोबर आहे. हां, आणि मी ते सांगितलेलं आहे. आणि काय होतं त्याच्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. असं बघण्यामध्ये वेगळं नाही, आपण ते निरखून बघण्यामध्ये वेगळं त्या ठिकाणी. आणि त्याच्यातूनच माणसाची ती विद्वत्ता तयार होते. शास्त्रज्ञ कसे तयार होतात असेच होतात. आपण नेहमीच बघत असतो आणि ती वेगळ्याच पद्धतीने बघतात. बघणं तर सारखंच असते, त्यांनी अभ्यासाच्या दृष्टिकोन बघतात, बरोबर. आपण काय, ये तो रोज काच है, हम मार्को क्या लेना के देना, बराबर है, राइट. क्या सर चलता रहता सर ऐसा, बहुत हम बहुत देखते थे ऐसे. तुम आप बोल रहे हैं हमको, हम तो बहुत बार ऐसा देख के फेंक दिए उसको, कभीच हम उसको गिनते नहीं. हां, तर ऐसा नाही. म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की त्या पद्धतीने बघायचं. आणि कार त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते जमा असतात. ते बॉटनिकल गार्डनमध्ये तुम्हाला सांगतो, मोठे मोठे बॉटनिकल गार्डन, जिथे जी प्लॅन्ट त्या भागामध्ये येत नाही ती कल्टिवेट करतात इथं. लक्षात आलं. सफरचंदचं झाड बघितले कोणी बघितले? खरं सांगतो, मी बी बघितलेलं नव्हतो. खोटं कशाला सांगायचं? जे आहे ते खरं, नाही तर मी असा तसा काहीच माहीत नसा म्हणला तर काय उपयोग होतं ते? काही नाही. मग मला एखाद्या त्या ठिकाणी त्याला टूरवर जाण्याचा प्रसंग आला, त्या ठिकाणी मी गेलो. आणि एक वैशिष्ट्य सांगतो, आता माझं तुम्ही अनुकरण करू नका बरं का. हां, नाही तर खिशाचं सल्ला घेऊन अनुकरण करायचं. नाही तर आमच्या सरांनी सांगितलं, आमचे सर करतात तर आम्ही बी करतो. मी सुट्ट्यामध्ये मी नेहमी सहलसाठी म्हणून मी विथ सर्व लेकरं वगैरे फॅमिली घेऊन मी टूरला जात असतो, ही मान्य आहे मला, बरोबर आहे. कारण त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. त्या लेकरामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये आपण सांगितलेलं ऐकत नाहीत कोणी बी. मी जर सांगायला लागलो कोणी बसावं तुम्ही नेहमीच म्हणता काय लावला की काय नाही, कुणी बी ऐकणार हो, लेकरं बी ऐकणार, बायको बी ऐकणार. कसं आहे, भिऊन काय म्हणतात, हा तुमचं 100% खरं आहे. शेवटी ती बाई जी करायचं तेच करते. तुम्ही कितीही बोंबला, काही बोंबला. आला का लक्षात? आणि गडी नुसतं म्हणते बरं का, मी असा तसा, त्याच्या हातात काहीच राहत नाही. त्या बाईच्याच हातात राहतात चाव्या सगळ्या. लक्षात आला. तुमच्या घराच्या बाहेर एकदा तुम्ही घराच्या बाहेर पडला, त्या घराचं काय काय वाटोळं काय काय करायचं त्याच्या हातात राहते, तुमच्या हातात काही नाही. गडी उगून म्हणतो मी असा तसा. अरे का बस, तू काही बी नाही म्हणला तर तुझा भोकणा, तू जा. तोंडावर म्हणत नाही ते, पाठीमागे मनात तू जा, अरे तू घराच्या बाहेर तर पाऊल ठेव, तुझी बघ येईपर्यंत तुझा अर्धा साफ करून टाकतं म्हणतो. तर म्हणून आत्ता सांगितलं तुम्हाला बरं. हां, जपून राहायचं आपण. आलं का लक्षात? हां, आणि म्हणायचं आमच्या गुरुपासून शिकला म्हणायचं. हां, हे खरं आहे बरं, खोटं म्हणत नाही ते. आलं लक्षात? तर म्हणून आपण मीपणाही दाखवायचं नाही, सरळ त्याला म्हणायचं. एखाद्या भाजी जर खराब बाईने केली तर त्याला काही रागवायचं नाही, तर त्याला काय म्हणायचं, बाई छान आहे, भाई खूप छान आहे, ह्याच्यानंतर अशी करू नको. तुझे हात जोडतो, तू ह्याच्यानंतर करू नको. का झालं काय झालं म्हणते, काही नाही, खूप चांगली आहे, खूप चांगली आहे, मात्र ही नको, आता मला ही आवडत नाही, दुसरी नंतर करायचं म्हणायचं. हां, नाहीतर ती नंतर आपलं घराला सुरू करते ती, मी असं केले तसं केले, तुम्ही हे खरं सांगतो बरं, लक्षात घ्या. हां, अजून तुम्हाला अनुभव नाही, आणि अनुभव आल्यानंतर का नाही सगळं बुकणा होते ती. हां, तर म्हणून आता मला हे म्हणायला सांगितलं, असं विनोदाचा भाग सोडून द्या, की त्यांच्यामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आपण सांगण्यापेक्षा, त्यांच्या डोक्यामध्ये बसण्यापेक्षा, त्यांनी प्रत्यक्ष ज्यावेळेस निसर्ग बघतात, ऐतिहासिक स्थळं बघतील. आणि मी सूचना करतो बरं का, खिशात दाम असेल तरच करायचे. हां, मी जर खिशात दाम असले तरच करतो, नाहीतर कुठाना करत नाही. का उधारी पाधारी घेऊन कोण करायचं कुठनं? आता ते नाही, नोकरदार उधार पसंत घेते, कारण येत आहे पगार ना त्याला. ते शेतकऱ्याला काय, तुम्हाला काय त्या ठिकाणी. आलं लक्षात? आणि संधी मिळाली, पैसा असला तर जरूर आनंद उपभोगावा, नाही तर काय नाही, झोपड्यामध्ये माणूस राहू शकते. कोणाच्या खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे म्हणून आपण त्याला लाचार व्हायचं नाही आणि हताश व्हायचं नाही. मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहणारी माणसं एवढे दुःखी आहेत की जे झोपड्यामध्ये राहणारे तेवढे नाही दुःखी, सुखी आहे समाधानी. काय नाही, मागचं पुढचं काही विचार नाही, निवांत 2 टाईम खाऊन पिऊन आपलं काम करून व्यवस्थित आहे. आलं लक्षात? पण त्या मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहून परेशान आहे कशानं? शुगरनं, बीपीनं, अटॅकनं, रोगानं,
नको ते भले भले रोग, मानसिक रोग, किरकिरीचे कुठं खूप पैसा अधिक असला तर संकट जास्त वाढतात. नाही तर तुम्ही म्हणताल सर पैसा का कमवू नये, जरूर पैसा कमवा, योग्य मार्गाने, चुकीच्या मार्गाने नाही. बरोबर आहे. विनाकारण आपण जर अशा पद्धतीने स्पर्धा जर चुकीचं केली तर आपला जीव धोक्यात जाते. सुखानं मिळालं व्यवस्थित घ्यावं, नाही असं नाही, तो हक्काचा आहे, माझं सरळ म्हणणं आहे. हे तुम्हाला आत्ताच सांगावं लागतं, शिकवावं लागतं, डोक्यात बसवा तुमच्या. नुसतं पैसा करणारी माणसं सुद्धा खूप उदाहरण. आता मी सांगितलं तर शिकवायचं राहून जाते, ते लक्षात आलं. म्हणून मातीमोल होऊन जाते त्याचं, आणि सगळं काही येत नाही माणसाचं. माणसाच्या एकदा माणूस गेला त्याचा सगळा संपला. कुणीच आठवण करत नाही. 4 दिवस रडतात, 8 दिवस रडतात, फार झालं तर ते काहीतरी तेरवी फिरवी असते का नाही, तिथपर्यंतच. तेरवीचं जेवण खाल्लं की हा मस्त आणखीन राईट म्हणलं सगळं, आलं लक्षात. तर म्हणून आपण ते त्या पद्धतीनं राहावं असं माझं या ठिकाणी मत आहे. पुढे बघा या ठिकाणी इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स. इव्हॅल्युएशन म्हणजे त्याचं मूल्यमापन करणे, आणि सिलेक्शन ऑफ पॅरेंट, निवडताना चांगले पॅरेंट जर निवडले तर त्यांची अपत्य चांगली होतात. आता इथं निवडताना मी कसे केले, चांगले प्लॅन्ट असलेले या ठिकाणी हे गोडपणा आहेत मोठा, बरोबर आहे, आणि मोठापणा आहे आणि गोड असलेलं, आणि याच्यामध्ये मोठेपणा आणि इकडं गोडपणा, हे निवडलं मी ते, कारण त्याच्यात एक गुणधर्म आपल्याला चांगला दिसला ना, बरोबर आहे. नाही तर हे बी खराब ते बी खराब, काय करता क्रॉसिंग करून सगळं खराब होते. लक्षात आलं, असं नाही. म्हणून तो शब्द या ठिकाणी सांगितलं मी, असा त्याचा अर्थ आहे. इट इज अन इम्पॉर्टंट अँड एसेन्शियल स्टेप्स, हे महत्त्वाचे स्टेप्स असं म्हणत आहे. द कलेक्शन जर्मप्लाझम इज इव्हॅल्युएटेड, स्क्रीन म्हणजे चाचणी करणे, तपासणी करणे त्याची, टू आयडेंटिफाय द प्लॅन विथ डिझायरेबल कॅरेक्टर. डिझायरेबल कॅरेक्टर म्हणजे चांगले अशा प्रकारचे कॅरेक्टर, डिझायरेबल कॅरेक्टर. द सिलेक्टेड पॅरेंट मस्ट बी हेल्दी, व्हिगर, should show desirable but complementary features. कशा असायला पाहिजे त्यांच्यामध्ये गुणधर्म, हेल्दी, निरोगी, बरोबर आहे. रोगीच तर असेल तर काय उपयोग आहे त्या ठिकाणी. आणि व्हिगर करो, जोमाने वाढणारे, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारचे सिलेक्शन करायचे. द सिलेक्टेड पॅरेंट आर सेल्फ्ड फॉर 3 to 4 जनरेशन टू मेक देम ए प्युअर ऑर होमोझायगस. हे मिळत असताना आपल्याला ही एक पिढी मिळाली, दुसरी, तिसरी, चौथी, असे कंटिन्यू केल्यानंतर नंतर ती पिढी नंतर ते कायमची उपयोगी होते आपल्याला, असा त्याचा अर्थ आहे. इट इज मेड शुअर दॅट ओनली प्युअर लाईन आर सिलेक्टेड, मल्टिप्लाइड अँड युज्ड इन द हायब्रिडायशन. नंतर हायब्रिडायशनमध्ये नंतर नवीन जात म्हणून आपण त्याला वापरत जाणे. आता प्रत्यक्ष हायब्रिडायशनचं या ठिकाणी त्यानं सांगितलेलं आहे, बरोबर आहे. बघा आता जे सांगितलं मी तेच आहे. द व्हरायटी शोविंग मॅक्झिमम डिझायरेबल फीचर्स इज सिलेक्टेड ॲज अ फिमेल रुकरेंट पॅरेंट्स. म्हणजे काय, फिमेल पॅरेंट, एक नर आणि एक मादी, ह्याच्यातले परागकण म्हणजे हे मेल आलं, आणि हे ह्याच्यातले स्त्री केसर हे फिमेल झालं, आणि ह्याच्यातले परागकण आणि ह्याच्यातले हे पुंकेसर झालं, आणि हे स्त्री केसर झालं. म्हणून इथं काय त्या ठिकाणी मेल आणि फिमेल असं म्हणलेलं त्या ठिकाणी. फिमेल पॅरेंट्स अँड अदर वन मेल पॅरेंट डोनर विच लॅक गुड कॅरेक्टर फाउंड इन रुकरेंट पॅरेंट्स. पॅरेंटमध्ये त्या ठिकाणी असणारं जे काही कॅरेक्टर्स आहेत तर ते कॅरेक्टर आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं. पोलन ग्रेन फ्रॉम द अँथर आर मेल पॅरेंट आर कलेक्टेड. ह्याच्यावरचे परागकण आपण कलेक्ट केलेले आहेत किंवा ह्याच्यावरचे परागकण कलेक्ट केलेले आहे. कारण फुल हे एक फुलामध्ये स्त्री केसर आणि पुंकेसर दोन्ही असतात, मेल आणि फिमेलचे दोन्ही असतात. हे तुम्ही 10वीपर्यंत कुठेतरी शिकलं असेल. फुलामध्ये स्त्री केसर आणि पुंकेसर, त्याच्यामुळे त्या ठिकाणी फुलापासून काय होतं, त्या ठिकाणी फळ आणि बी तयार होतो. हे परागकण अशा पद्धतीने ट्रान्सफर होतात. खरं हे जर क्रॉसिंग नाही केलं तर काय झालं असतं, मी तुम्हाला सांगितलं, ह्याचे परागकण ह्याच्यावरच पडतात, ह्याचे सेल्फ पॉलिनेशन होतं ऑटोमॅटिक. हे झाडाचं हेच प्लांट मिळतं, हेच फळ मिळतं, आणि इथे हेच कंटिन्यू जे आता ते आपण कंटिन्यू चालू आहे. अशी क्रॉसिंग करून विकसित करणे, आणि क्रॉसिंग करण्याचे टेक्निक खूप वेगवेगळे आहेत आणखीन.
हे क्रॉस केल्याबरोबर त्याला पॉलिथिन बॅग लावून टाकावं लागते का दुसरे पोलन ग्रेन ह्याच्यावर पडू नये, नाही तर दुसरे पोलन ग्रेन पडलं तर नको ते दुसरंच होते. ते आम्ही केलं एक झालं दुसरं आणि म्हणतो आपण काय झालं की कसं किंवा का असं झालं ते, बरोबर. तर ते प्रिकॉशन घ्यावे लागतात. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं, या ठिकाणी बघा पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ मेल पॅरेंट आर कलेक्टेड अँड देन आर्टिफिशियली डस्टेड ओव्हर द स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर और किंवा इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर ऑफ फिमेल पॅरेंट. म्हणजे काय, पॉलिनेशन इज फॉलोड बाय सीड्स फ्रूट्स फॉर्मेशन in due course. The seeds thus obtained represent the hybridization generation. बिया अशा पद्धतीने हायब्रिडेशन टेक्निक नव्हतात. म्हणून हे काय केलेलं माहिती तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये आता अगोदर जे सांगितलं ते ह्याचे पराकण काढून त्याच्यावर डस्ट करायचे आणि ह्याचे काढून फेकून द्यायचे. लक्षात घ्या, वापरायचे ह्याचे आपल्याला. ह्याच्या अगोदर फुल उमलल्यानंतर कळी होण्यात हे अगोदर हे खूप आणखी वेगवेगळ्या पद्धतीत आहे. बघ आता ह्याच्यामध्ये तुम्हाला तेवढं हे कधी काढून टाकून फेकून द्यायचं, हे ज्यावेळेस फुल हे कळीच्या स्वरूपात असं त्याच वेळेस उमलल्यानंतर ह्याची पराकण ह्याच्यावर पडते नाही, हीच व्हरायटी मिळेल ना. म्हणून कळीच्या स्वरूपात असताना त्याच वेळेला काढून टाकायचं आणि हे प्लांट फ्लॉवर बिकम फिमेल झाला. मेलचा भाग काढून टाकला आपण ह्याच्यामध्ये, लक्षात आलं. आणि ह्याच्यातलं फिमेलचा भाग काढून आपण मेलचा भाग इकडे त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे, लक्षात आलं. अशा पद्धतीने ती क्रॉसिंग केली जाते. चला पुढे. द हायब्रिड F1 progeny is selected and evaluated for the desired combination of the character. काय म्हणते या ठिकाणी मी, काय म्हणते, हायब्रिड व्हरायटी. हायब्रिड प्रोजेनी म्हणजे ह्याच्यापासून मिळणारी पहिली पिढी. F1 जनरेशन म्हणजे काय, पहिली पिढी. F2 जनरेशन म्हणजे दुसरी पिढी. F3 तिसरी पिढी, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये दिलेले स्टेप्स ऑफ हायब्रिडायशन. स्टेप्स ऑफ हायब्रिडायशनमध्ये कोणकोणते स्टेप्स आहेत, कसे आहेत, तर या ठिकाणी दिलेलं आहे. तोच भाग या ठिकाणी त्याने सांगितलेला आहे. कलेक्शन ऑफ व्हरायटी फ्रॉम द जर्म प्लाझम ऑब्लिक जीन बँक. आता हे काय केलं जातं, आता हे मधला भाग आहे. जर्म प्लाझम किंवा जीन बँक. जीन म्हणजे अनुवंशिक. आता हे गोडा मोठा आंबा आहे, हे कशामुळं, त्याचे गुण जीन आहे त्याच्यामध्ये ती, बरोबर. इथं त्या ठिकाणी गोड आहे, हे जीन आहेत. आंबट असले त्याचेही जीन्स आहेत. मग ते त्याच्यातलं जर्म प्लाझम आपण त्या ठिकाणी कलेक्ट केलं जातं. इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स, तेच आता सांगितलेलं. पॅरेंट्स ते सिलेक्शन हे झालं. सिलेक्शन ऑफ पॅरेंट प्लांट विथ डिफरंट क्वालिटी, वेगवेगळ्या क्वालिटीची आपल्याला इथं क्वालिटी वेगवेगळी आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. सिलेक्टेड पॅरेंट सेल्फड फॉर 3 to 4 जनरेशन टू द मेक देम होमोझायगस और ट्रू ब्रीडिंग. हे ट्रू ब्रीडिंग, खरी ब्रीडिंग आता तयार झाली आपली, असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ पॅरेंट ॲज अ मेल पॅरेंट डोनर अँड फिमेल पॅरेंट रेसिक्रेंट. आता देणारा एक, आता हा इथून हा पराकणी कोणीकडे देणारा, हे घेणार आहे, मेल आणि फिमेल असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. हे सगळं भाग मी सांगितलेलं. तरी आता चार्टच्या माध्यमातून सांगितलं. रिमूव्हल ऑफ स्टॅमेन फ्रॉम द फ्लॉवर ऑफ द फिमेल पॅरेंट किंवा फिमेल पॅरेंट इमॅस्क्युलेशन म्हणतात त्याला. ह्याच्यातलं आपण जर पराकण आपण जर काढून टाकले, हे जर काढून टाकले तर फ्लॉवर बिकम फिमेल झाली, बरोबर आहे. आणि ह्याचे पराकण आपण ह्याच्यावर टाकतो. लक्षात आलं काय म्हणतो, कारण हे फिमेल झाली आणि त्याला मग मेलची गरज आहे, कारण इथून मेलचा भाग आपण कट करून टाकलेला आहे, असा त्याचा दुसरीकडून घेतलेला आपण. त्याला इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर असं म्हणतात. आर्टिफिशियल क्रॉसिंग पॉलिनेशन बाय युझिंग द पोलन ग्रेन कलेक्टेड फ्रॉम द मेल पॅरेंट, बरोबर आहे. आता हे बघा, हे मेल इकडून आपण कलेक्ट केलेलं आहे, क्रॉसिंग करून इकडं आलेलं आहे. आणि नंतर काय म्हणतंय, बॅगिंग टॅगिंग ऑफ इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर ऑफ फिमेल पॅरेंट. बॅगिंग टॅगिंग म्हणजे काय, ह्याच्यावर बॅग टाकून द्यायचा, पॉलिथिनचा कॅरी बॅग, बरोबर आहे. का, दुसरे पराकण हवेतले येऊ नये, बरोबर आहे. आणि टॅग करून बांधून टाकायचं. डेट वगैरे लिहायची, माहिती लिहायची, कधी केले, काय केले, कोणाकोणामध्ये केलेलं आहे, ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट अँड सीड्स रिप्रेझेंट F1 और हायब्रिड जनरेशन. जे बिया आणि फळं मिळतील तर ती पहिल्या पिढीचे मिळतील, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. सिलेक्शन अँड टेस्टिंग ऑफ
F1 हायब्रिड फॉर कॉम्बिनेशन ऑफ डिझायरेबल कॅरेक्टर. जे आपल्याला नंतर सिलेक्शन आपण जे त्याच्यातून टेस्टिंग करून F1 पहिली जी हायब्रिड व्हरायटी मिळालेली आहे ती कशी राहील, डिझायरेबल कॅरेक्टरची असेल. डिझायरेबल म्हणजे मोठा आंबा आणि गोड आंबा, हे डिझायरेबल कॅरेक्टर, डिझायरेबल म्हणजे चांगली असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी फील्ड ट्रेल फॉर द इल्ड प्रोडक्टिव्हिटी, आणि शेतामध्ये ह्याला आपण काय केलो, ह्याला आपण पुढे कंटिन्यू उत्पादन वाढवण्यासाठी आपण ह्याला करतो. मग टेस्टिंग अँड रिलीजिंग ऑफ व्हरायटी, आणि टेस्टिंग करूनच आपण रिलीज व्हरायटी कंटिन्यू करतो असा त्याचा अर्थ आहे. तर इथे आपण या ठिकाणी